राज्यातल्या सर्व अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी भाषा सक्तीची करण्यात येणार आहे आणि मराठी अनिवार्य असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आधी स्पष्ट केलंय। मनसेनं सुद्धा तशी ठाम भूमिका घेतली आहे। तर दुसरीकडे मराठी सक्तीच्या विरोधात काही रिक्षा संघटना 4 तारखेला संपावर जाणार आहेत असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। काही रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांकडून आणि याचा सुद्धा मनसेनं कडाडून विरोध केला। मी पहिला सर्व सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणं हे सर्वात अपेक्षित आहे आणि जे आपले रिक्षा बांधव आहेत त्यांना मराठी येते असं नाही की आज ते किती वर्षात 20-25 वर्षात उत्तर भारतीकडे राहतात त्यांना मराठी येते पण त्याचा प्रॉब्लेम एवढा होतो की ते बोलू शकत नाही। काका तुम्ही काय सांगाल? तुम्ही पण रिक्षावर लावलेलं आहे, मराठी भाषा सगळ्यांनाच आली पाहिजे ही मागणी एकीकडे, पण सगळ्यांनी शिकली पाहिजे का मराठी भाषा? तुम्हाला वाटतं काय? महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल आणि मुंबईत राहायचं असेल तर मराठी कंपल्सरी यायलाच पाहिजे, कारण हा कायदा जुना आहे, आताचा नवीन कायदा नाही। आता जे सरकारने जो निर्णय घेतलाय की ना 1 तारखेपासून जर मराठी आलं तर परमिट कॅन्सल करणं, यामुळे ना उत्तर भारताचा जो समाज आहे पूर्ण तो लई हसावलेला आहे, तो घाबरलाय। पण त्यांना आता मनसे आमची जी आहे ती त्यांना धीर देणार, त्या शिकवणार किंवा ते शिकण्याच्या भूमिकेमध्ये आहेत, त्या शिकायची आहे मराठी आणि प्रत्येकजण इच्छुक आहे, तर त्यांना दमदाटी करून आपण तर फायदा नाही। मराठी आली पाहिजे का असं तुमचं म्हणणं आहे? नक्कीच आली पाहिजे। आणि तुम्ही पण तुमच्या रिक्षावर लावणार का? काय हो, लावणार।